आज इथे राजा माझा लहानपणीचा मित्र आहे, यांनी जो प्रवेश केलेला आहे हे भाजपच्या फार मोठ्या पदावर असून संपर्क प्रमुख देखील आहेत वसई विरारचे. आणि नवी मुंबईमध्ये हे जे मूळ कार्यकर्ते आहेत ज्यांनी आज भाजप वाढवली होती, जे आम्ही शिवसेना म्हणून त्यांच्यात युती करायला बघत होतो, तीच युती जे संदीप नाईक साहेबांबरोबर त्यावेळेला NCPमध्ये गेले होते त्या सर्व नगरसेवकांनी परत येऊन ती युती फिसकटवली आणि शिवसेना भाजप युतीची होऊ दिली नाही. आणि आता ते जे भाजपची जी पवित्र मोदी साहेबांची मतं आहेत त्यांच्यावर पडणारी मतं आहेत, ती मतं घेण्याकरता ही जी टोळी ते सक्रिय झालेली आहे. त्यांना मूळ भाजपचे कार्यकर्ते आणि संघाची लोक ज्यांच्या तिकीट डावळली गेली, त्यांच्यावर अन्याय झाला, दत्ता गांगडेसारखा माणूस ज्याने आयुष्य वेचलं त्याचं, तशा माणसाला लोकांनी तिकीट दिली नाही. ते सर्व आज शिवसेनेच्या वाटेवर आहेत आणि त्यांना हा पक्ष आपलासा वाटे लागलेला आहे. आणि मला गॅरंटी आहे का हे जे नवी मुंबईतले सुशिक्षित मतदार आहेत हे भाजपचे मूळ लोकांकडून आणि आम्ही लोक कोणी ओळखून आमच्याबरोबर जे येणाऱ्या लोकांना मतदान करतील आणि खूप मोठी इन्कमिंग मोठ्या प्रमाणात अजून देखील होणार आहे नवी मुंबईमध्ये. त्याबद्दल मी या सर्व ह्या जी लोकं आलेली आहेत त्यांचा धन्यवाद देतो. ते देवांच्या हातात आहे, प्रयत्न करणं आमच्या हातात आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू, बाकी जे होईल ते चांगलंच होईल. मी भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदांवर महाराष्ट्र लेवलपासून ते जिल्ह्यापर्यंत मी काम केलेलं आहे आणि एकनिष्ठ होऊन रात्रदिवस जागून स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून कार्यकर्त्यांची सेवा आणि नागरिकांची सेवा केलेली आहे. आणि त्याच्यानंतरही पक्षाने आमची उमेदवारी इच्छुक उमेदवारांचे फॉर्म घेतले, आमच्या मुलाखतीही घेतल्या आणि आमच्याबरोबर हा खेळ केला. आणि ज्या लोक इच्छुक ही नव्हती, मुलाखती नाही झाल्या, काय नाही झाल्या, रात्री त्यांना तिकिटाचं वाटपही झालं. आणि ज्यांना वाटप झालं ते आमच्या प्रभागात त्यांचं एक शून्य काम आहे, त्यांना एक व्यक्ती ओळखत नाही, तरी त्यांना AB फॉर्म देण्यात आले. आणि ते दिल्यानंतर त्याने आम्हाला संपर्कात न घेता त्यांनी त्यांची टोळी बनवली आणि आम्हाला राजकारणात झिरो बनवण्याचा प्रयत्न केला. आणि प्रयत्न कशासाठी करायचा? जर आम्ही तुम्हाला मदत करतो, सगळं करतो, तरी तुम्ही टोळी घेऊन येता. आणि आम्ही ज्या पक्षासाठी जीवन दिला, एकनिष्ठ राहिलो आणि तुम्ही आम्हाला आमच्या घरातूनही काढायला लागलेलं, तर आम्ही जायचं कुठं? मग त्याच्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे का शिंदे साहेबांचं जे शिवसेनेमध्ये जे काम आहे ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन चालणारं काम आहे. त्यांच्या मुलाखती बघतो, त्यांची भाषण बघतो, त्याने एकच सांगितलेलं आहे का जो आपला एकनिष्ठ कार्यकर्ता आहे पहिला त्यांच्याकडे लक्ष द्या, बाकी पुढे बघू. आणि त्या पद्धतीने ते काम चाललेलं आहे. आणि आम्हाला नक्कीच पूर्ण विश्वास आहे का आम्हाला इथं न्याय भेटणार आहे. आम्ही तिकिटाचे भुकवले नाही आहोत, आम्हाला फक्त मान सन्मान द्या, आम्ही तुमचे होऊन राहू. आणि शिंदे साहेब असंच सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी ते मान सन्मान देतात आणि पुढेही देत राहतील. हीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आणि इच्छापणाने त्यांचं ते कर्तव्य बघतोही पण मी.